थंडी चालू झालं की काहीतरी गरम गरम चमचमीत खावंसं वाटतं. तर आज आपण चणा बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहोत. याआधी देखील आपण बनवलेली आहे, पण आजची जी भाजी आहे ना ती एकदम झटपट अशी होईल. त्यासाठी आपण कुकरमध्ये बनवत आहोत. मसाले देखील एकदम लिमिटेड आहे, चवीला खूप छान होते. त्याबरोबर बनवत आहोत एकदम फुगलेली आणि कमीत कमी तेलकट होईल अशी पुरी. त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. रस्सा भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत चणे. तर इथे हे चणे जे आहेत ना मी रात्रीच भिजत ठेवले होते. सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित असे भिजलेले आहे. नॉर्मली 4 ते 5 तासामध्ये चांगले असे भिजले जातात. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, फोडी करून घेतलेले आहे. बटाट्याच्या साली न काढताच मी इथं फोडी करून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर साल काढायची असेल तर काढू शकता. सालीमध्ये जीवनसत्व असतात आणि चव देखील भाजीला चांगली येते, त्यामुळे मी शक्यतो काढत नाही. सगळ्यात आधी पुऱ्यांसाठीची कणिक मी भिजवून ठेवली होती, त्याच्यामुळे भाजीची तयारी होतपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं आणि पुऱ्याही छान होतील. साहित्य काय वापरलेलं आहे पुढे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये समजेल. तर आता इथं भाजीसाठी काय मसाला लागणार आहे, तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं खोबरं आणि आलं लसूण घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं वाटून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित असं बारीक होईल. खोबरं वाटून घेतल्याच्या नंतर शेंगदाणे आलं लसूण वाटून घेतलेलं आहे. चांगलं असं वाटल्याच्या नंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा हे फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे सगळं साहित्य एकजीव होतं, बारीक असं हे वाटलं जातं. जर या भाजीसाठी वाटण घालायचं नसेल किंवा भाजीची तयारी आधीच करून ठेवायची असेल तर एकदम सोपं आहे. आयत्या वेळी आलं लसूण चांगलं असं ठेचून फोडणीमध्ये घालायचं आहे. शेंगदाण्याचा कूट हा ऑलरेडी आपल्या घरामध्ये बनवून ठेवलेलाच असतो आणि खोबरं जे आहे ना हे आधीच बारीक करून ठेवू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनटचा वापर करू शकता. त्यामुळे घाईच्या वेळेस ही भाजी बनवायची म्हटलं तर एकदम झटपट अशी तयार होईल. सगळी तयारी झालेली आहे. आता एका साईडला मी कुकर गरम करून घेतलेला आहे. थोडीशी चमचमीत अशी भाजी बनवायची आहे म्हणून इथं 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तेलाचं प्रमाण कमी करू शकता. तेल गरम झालं की याच्यामध्ये एक तमालपत्र टाकलेलं आहे, पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून टाकलेला आहे. तर कांदा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर फोडणी टाकताना इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. स्टीलचा कुकर आहे, त्याच्यामुळे शक्यतो एकदा तापला की थोडासा लो फ्लेमवर आपल्याला फोडणी परतून घ्यायची आहे. एक हिरवी मिरची अशी उभे तुकडे करून टाकलेले आहे. त्याच्यानंतर सुके मसाले टाकूया. हळद टाकलेली आहे पाव चमचा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला किंवा त्याऐवजी कुठलाही भाजीचा मसाला तुम्ही वापरू शकता. 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. कांदा लसूण मसाल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. आता जो मसाल्याचं वाटण करून ठेवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे मसाले तेलावर चांगले असे परतून घ्यायचे आहेत आणि जळाले देखील नाही पाहिजेत, म्हणून गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे चांगलं असं परतून घेतलं आहे, म्हणजे मसाले चांगले असं परतले जातील. आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित असा परतला जाईल आणि जळणार देखील नाही. मसाला चांगला परतला गेला म्हणजे चव देखील भाजीची चांगली येते. तर त्यानंतर आपण जे धुवून ठेवलेले बटाटे आहेत ते आधी परतून घेऊया. बटाट्याच्या फोडी मोठ्या असतात, शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे बटाटे आधी परतून घेऊया. थोडेसे परतून घेतले की त्याच्यानंतर जे चणे आहेत ते टाकायचे आहेत. चणे देखील चांगले परतून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. थोडीशी हिरवीगार कापलेली कोथिंबीर टाकत आहे आणि एक मीडियम साईजचा अर्धा टोमॅटो अशा मोठ्या फोडी करून टाकलेला आहे. इथे टोमॅटो वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी हरकत नाही. सगळं साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाले देखील चणे बटाट्याबरोबर चांगले असे परतले जातात, चवही चांगली येते आणि चणे बटाटे जे आहेत परतून घेतले म्हणजे लवकर कुकरला शिजले देखील जाईल. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत पाणी. तर गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर भाजीचा थिकनेस आपल्याला किती हवा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे. ही भाजी थोडीशी रस्सेदार असली ना छान लागते, खूप पातळ देखील असता कामा नये. तर सगळे चणा आणि बटाटे बुडतील आणि थोडंसं पाणी वरती तरंगेल एवढं पाणी टाकलेलं आहे, आणि म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली देखील जाईल आणि त्याच्यामध्ये थिकनेस देखील एकदम परफेक्ट येईल. म्हणजे प्रमाण जे आहे ना रश्श्याचं ते जास्तही होणार नाही आणि कमी देखील होणार नाही. इथे पाहू शकताय. आत्ता जरी ही पातळ वाटत असली तर शिजेपर्यंत एकदम परफेक्ट असा याच्यामध्ये थिकनेस येतो. यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक हाय फ्लेमवर शिट्टी झाली की गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि 2 शिट्ट्या झाला की गॅस बंद करायचा आहे. कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार होईल. तर पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना 1 वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे. एकदम बारीक जो रवा आहे ना तो वापरायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे.
तर पीठ जे आहे ना फार सैलसर नसावं. जर पीठ सैलसर झालं तर पुरी जी आहे ना तेलकट होते. इथं रवा वापरलेला आहे त्याच्यामुळे शक्यतो पीठ जे आहे ना 8 ते 10 मिनटं भिजू द्यायचं आहे. आणि जेवढं चांगलं आपण पीठ मळून घेऊ तेवढ्या पुऱ्या ज्या आहेत ना एकदम मस्त टम्म फुगलेल्या अशा होतात. तर इथं पिठाचा थिकनेस पाहू शकताय. तर इथे भिजल्याच्या नंतर पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावून मी असं हे मळून घेत आहे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे. कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे. खूप पातळ देखील नाही लाटायची आणि किंवा जाडसर देखील लाटायची नाही. या पद्धतीने पुरी जी आहे ना लाटून घ्यायची आहे. किंवा एक मोठी पोळी करून झाकणाने देखील तुम्ही अशा पुऱ्यांच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. इकडे तेल गरम करून झालेलं आहे. तर तेलामध्ये आपण एक एक पुरी सोडूया. तर इथे पाहू शकताय पुऱ्या ज्या आहेत ना ह्या एकदम टम्म अशा फुगल्या जातात आणि कमीत कमी तेलकट होतात. रव्यामुळे असं क्रिस्पी होतात आणि खाताना एकदम मस्त अशा लागतात. तर इथे कलर देखील पाहू शकता एकदम मस्त असा आलेला आहे. तर टम्म फुगलेली पुरी आपण ही काढून घेऊया. याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना आपण तळून घ्यायच्या आहेत. रवा टाकल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना एकदम टम्म फुगतात, कमीत कमी तेलकट होतात. तर एकदा नक्की रवा टाकून या पुऱ्या करून पहा. तर इकडे कुकर जो आहे ना पूर्णपणे थंड झालेला आहे. आपण झाकण काढून चेक करूया. तर वा, मस्त असं वरती कलर आलेला आहे भाजीला आणि दिसायला देखील एकदम मस्त अशी दिसत आहे. तर गरमागरम अशी ही भाजी पुरीबरोबर खायला तर खूप छान लागते. काही कार्यक्रम असेल, सण समारंभ असेल तर यावेळी करायला ही भाजी कुकरमध्ये तर एकदम झटपट अशी होते. भाजीचा थिकनेस पाहू शकता आणि कलर देखील एकदम मस्त असा आलेला आहे. आणि बटाटे जे आहेत ना ते देखील आपण शिजलेले आहेत. इथे पाहू शकता एकदम सहजपणे हे चमच्याने तुटत आहे. आता या पद्धतीने चणे देखील पाहूया. तर चणा देखील दाबून पाहूया. एकदम असा हा बारीक होत आहे. म्हणजे चणा आणि बटाटे देखील एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहे. इथं स्टीलच्या कुकरमध्ये या पद्धतीने भाजी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे. आपण भाजी कोणत्या भांड्यामध्ये शिजवत आहात किंवा कुकरमध्ये शिजवत आहात त्यानुसार टाईम जो आहे ना तो कमी जास्त लागू शकतो. तर एकदम मस्त अशी तर्रीदार भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली. मसाल्याचं प्रिपरेशन जर आधीच आपण करून ठेवलं, पाणी न घालता देखील आपण सुक्का मसाला वाटून ठेवू शकतो. तर एकदम ऐनवेळी जर करायची म्हटलं तर एकदम झटपट अशी ही भाजी कुकरमध्ये होऊ शकते. सारखं सारखं आपल्याला बघायची वगैरे गरज लागत नाही. घरी कुठला सण समारंभ असेल किंवा पाहुणे येणार असेल आणि मदतीला कोणी नसेल तर भाजीचं प्रिपरेशन जर आधीच मसाल्याचं करून ठेवलं तर ऐनवेळी करायचं म्हटलं तरी एकदम झटपट अशी ही भाजी तयार होईल. इथं मी या भाजीबरोबर पुरी बनवलेली आहे. पुरी आणि भाजी खायला खूप छान लागते. त्याचबरोबर तुम्ही चपाती बनवू शकता, रोटी देखील बनवू शकता आणि भाताबरोबर देखील चवीला तितकीच छान लागते. तर घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशा सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.